भगवानच्या डोक्यावर पालीची कळशी मायमेंट सोडायला लागला सडचा तिना परिणाम सड देव नवलक परिणाम नवलक परिणाम नवलक पायऱ्या सडल्या भगवानच्या मडीच्या वराने बाजू माती चाळा करेला होता जाऊन कळशी ठेवून दिली नाव जाऊन कळशी ठेवून दिली नाव थोडाशी भगवंतानी विश्रांती घेतली आणि ती कळशी उचलली माती चाळा करेला होता आणि पाणी टाकायला लागला तो पाणी दरवाजाराहून जल नाव पाणी जराहून जल नाव अर्धी कळशी पाणी झरावून गेला भगवंतानी बंद केला जर एवढी कळशी सरावून टाकली परत गंगा भागरता पाणी देणार नाही नाव पाणी देणार नाही नाव भगवंतानी कळशी ठेवली कोळा लावून बसला ओम नमो नमः देवाय नमः भगवती नमः वासुदेव नमः गुरुई नमः बजरंगबली नमः माते नमः पुढे काय गोष्ट घडील नाव पुढे काय गोष्ट घडील नाव पुढे काय गोष्ट घडील नाव पुढे मला काय गोष्ट घडणार आहे जर पाणी सरून गेला गंगा भागरता पाणी देणार नाही तशाच भगवान देव बोलायला लागला हे माता पुढे काय गोष्ट घडील नाव पुढे काय गोष्ट घडील नाव पुढे काय गोष्ट घडील नाव भगवान देव तडही उठला आणि कुठे गेला 33 कोटी देवाचा बाप भाऊ ओंकार आगीन देव जवळ हे देवा देव जाऊन बसणार अरे बसणार देवार मानद देव जाऊन बसणार बसणार देवार मानद आणि 33 कोटी देवचा ओंकार चालला भगवान देव जाऊन बसला अंगत नाही राहायला लागला एवढी जागा म्हण कोणी नाही आणि एक बिचू कुसलला बागज राख काढव घडनव काढनव काढनव कडव घडनव कढायला लागला राहायला लागला मग आपला आगीन देव काय बोलायला लागला हे भगवंत काय मागायचं मागून घे चोरी करस नो कर नो गणर नो गणर नो गणर चोरी करस नो कर नो गणर हात जोडला
देव भगवंता हात जोडायला लागला. आगीन देव माझी म्हणे सुख झाली, तुला काय मागायचं तर मागून घे, पण चोरी करू नका. देवा मला तुझा काय नको, मला जराशी राख पाहिजे. मग आगीन देव काय बोलायला लागला, भगवंत मला काहीतरी वर्तमान दे, तर माझी राख घे. घे हो नको नको काहीतरी वर्तमान दे, तर माझी राग घे, नाही तर घेऊ नको. मग भगवंताने हात जोडला. त्या आगीन देवला काय वर्तमान दिला की देव लेखामध्ये, साधू संत मध्ये, बामूण ब्राह्मणामध्ये काही टाइमला तुझ्या सुल्यामा आगाऱ्या रे टाकती, आगाऱ्या रे टाकती, आगाऱ्या वाटती वजी साधू संत मध्ये, देवलिकामध्ये, बामूण ब्राह्मण मध्ये तुझ्या सुलेमा म्हणे आगाऱ्या टाकती. वर्तमान देव म्हण तुला, देव म्हण तुला, देव म्हण तुला, आपल्या या 33 कोटी देवाचा बाप एक ओंकार आहे. त्याला आगाऱ्याचा वर्तमान दिला म्हणून भगवंताला राग भेटली आणि तीच राग घेतली. भगवंत कुठे गेला, त्याच्या मडीजवळ गेला आणि मातीचा आळा करेल होता, त्या पाणी धराई जाऊ होता. मग त्या माती मिसळ न कर, मिसळ न कर, पाणी टाकला. अर्धीच कळशी पाणी गेलं होता. मग त्या पाणी मातीमध्ये टाकला. राख आणि मातीचा मेळा झाला आणि मग माती मेळा धरायला लागले. ए भाऊ देव म्हणा बोलण्या बोलव राजा देव म्हणा बोलण्या बोलव राजा माती कालवणा लावली. माती मेळा धरायला लागले. त्याच मातीना पाच गोळा बनवा राजा पाच गोळा बनवा राजा पाच गोळा बनवा राजा पाच गोळा बनवा राजा पाच गोळा बनवून एक कोपऱ्याला ठेवून दिला. एक कोपऱ्याला ठेव राजा एक कोपऱ्याला ठेव राजा मोती एक कोपऱ्याला ठेव मोती एक कोपऱ्याला ठेव मोती. पाच गोळा बनला एक कोपऱ्याला ठेवला. भगवंत होता विश्रांतीला बसणार भाऊ म्हणत विश्रांतीला बसणार भाऊ म्हणत विश्रांतीला बसणार
राज्यामध्ये आहेत मायभूमी म्हणे शून्य आहे देवर म्हणे जागृत नाही भगवान देव बोल र भाऊ म्हणत भगवान देव बोल र भाऊ म्हणत भगवान आणि एक भाग एक बाजू केला आणि एक भागचा काय केला पिंडा बनवण्याला यात्र भाऊ म्हणत अरे लक्ष्मीच्या पिंडा रे भाऊ म्हणत पिंडा बनवण्याला यात्र भाऊ म्हणत पिंडा बनवण्याला यात्र भाऊ म्हणत पहिला गोळा पडला आणि लक्ष्मी बनवण्या लावल्या एकडे वळत करणार लावला दुसरा गोळा फोडला मग वानर सैना बनवण्या लावला एकडे वळत करणार लावा तिसरा गोळा फोडला सुंदेव बनवणार लावा सुंदेव म्हणजे कुत्रा एकडे वळत करणार लावा चौथा गोळा फोडला पक्षी पक्षी बनवर भाऊ म्हणत शिडी मुंगी बनवर भाऊ म्हणत पक्षी पक्षी बनवर भाऊ म्हणत शिडी मुंगी बनवर हिला मोतीत आणि पाचवा गोळा फोडला रे 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 देवा आपल्या मानवच्या कुड्या मानवच्या मूर्त्या त्या मन बनवण्याला यात्र भाऊ म्हणत इकडं वाढत रे भाऊ म्हणत त्याच बनवण्याला यात्र भाऊ म्हणत तेच बनवण्याला यात्र भाऊ म्हणत आणि मग पाचव्या मानवच्या कुड्या बनवून वाळत करून दिल्या आणि तुरीची माती उरून गेले एका कोपऱ्याला ठेवली रे भाऊ म्हणत माती एक कोपऱ्याला ठेवली रे भाऊ म्हणत एक कोपऱ्याला ठेवली भाऊ म्हणत एक कोपऱ्याला ठेवली भाऊ म्हणत भगवान देवडी एवढ्या पिंडा घडल्या मूर्ती सजवण्यासाठी आणि भगवंत विश्रांतीला बसला जराची विश्रांती झाली हे देवा देव मना बोले जल भाऊ रे देव रे तरी ना जिरव देव भगवंतानी किती कष्ट केला त्याला ब्रह्मदेवचा शब्द होता त्याने असे बोलेल होता भगवंत तू सभा का करतो देव राजामध्ये देव लोक आहेत मायभूमी सुनी आहे याला जागृत नाही म्हणून त्या भगवंतांनी त्या ब्रह्माचा शब्द फिरवण्यासाठी एवढा कष्ट ना केला भाऊ रे देव रे तरी ना जिरव दोन्ही हात जोडला एवढ्या जर पिंडा आहेत काही हरकत नाही वाळून निळून गेल्या पण आपल्याला या पिंडाचं काहीतरी केला पाहिजे म्हणून भगवंतानी दोन्ही हात जोडला हे मन पवन राजा हे वाराचा भारा माझ्या जवळ येवा भाऊ रे देव रे तरी ना
मायभूमी साजवणी करता मी साजवणी केली पवन राजामुळे तू वरासा आणि माझ्या धावत पडत येवा मग पवन धावा मारायला लागला पवन धावा मारे मारे नव मारे नर देवार मान भगवंत तुझा काय काम आहे ये म्हणे पवन राजा या लक्ष्मीच्या पिंड आहेत या वानर सैन्याच्या पिंड आहेत या सुंदेवाच्या पिंड आहेत या पशी पक्ष्याच्या पिंड आहेत या शिडीमुंगीच्या पिंड आहेत 500 पिंड मानव लोकांचे आहे तर आपल्याला मायभूमी साजवण्यासाठी आपल्याला या सावशीत करायचे आहे कशा पवन राजा बोलायला लागला मला तरी वाटतो अंधारा कोठी आहे आणि कशा जावा आणि कशा आहे येवा देव तरी बोल देव तरी बोल देव तरी बोल देव तरी बोल रे भाऊ मन देव तरी बोल रे भाऊ मन देव तरी बोल देव तरी बोल तर मी या कुड्या समज जातो नाही तर जर अंधारी कोठी असेल मी थांबणार नाही अशा पवन राजा बोलायला लागला मग भगवंताने हात जोडला आणि पवन जर होता मग त्या कुड्या समोर घुसून घुसून बाहेर निघून आला हे भगवंता सुना भारी लाग सुना भारी लाग सुना भारी लाग वय 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 सुना भारी लाग रे बाबू सुना बारी लागर देवा मन सुन बारी लागर मन सुना बारी लागर मन मग भगवंत सांगायला लागला पवन राजा तू जरा माझा अपमान करशील आपली मायभूमी साजणार नाही मग पवन राजा सांगायला लागला भगवंत मला वर्तमान दे तर ज्या गोष्टी होती नाही तर नाही होणार मग भगवंताने अशा शब्द मारला मंडळी ए पवन राजा अर्धमर्ध मग तुला मुळील अशा शब्द सांगून गेला तशात पवन राजा सर्व कुड्या सामा बसून आणि शरीर सावशीत करून दिला काय सांगितलं अर्धमर्ध मुळवील म्हणून आपली जर जन्माला यायचं म्हणून तो शब्द गेला मग काही टाइमला काही वय नाही तरी जावा लागतो बाळपणी जावा लागतो म्हातारपणी जावा लागतो सबदर गेला सबदर गेला सबदर गेला वय 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 सबदर गेला रे बाबू मन सबदर गेला रे बाबू मन चप्पलची धूळ आहे मी गाणार नाही मी गोठारी नाही पण एक पुण्यवान दंडेवान मरणदार का तोरणदार या जागा जरी आपल्या आहेत टाळाला रे नको टाळाला रे नको टाळाला रे नको वय 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 टाळाला रे नको रे भाऊ मन टाळाला रे नको रे भाऊ कोणी फुलजाई पोकेला आहे त्या भगवंताने आई फुलजाई पोकेला आहे कव फुलील कव मालील सांगता येणार नाही सांगता येणार नाही सांगता येणार नाही सांगता येणार नाही रे बाबू सांगता येणार
आई जत्रा भरली आई भगवानची देणगी आहे आई भगवानची फुलजाई आहे कव फुलील कव मालील सांगता येणार नाही म्हणून आपला मानव लोक काय बोलायला लागला ये म्हणे भगवंत आम्ही वयना सांग वयना सांग रे भाऊ आम्ही वयना सांग रे भाऊ वयना सांग रे भाऊ वयना सांग रे भाऊ मानव लोक बोलायला लागला भगवंत तू आम्हाला जन्म घालला आणि तू आम्हाला पैदा केला तर आम्ही वय काय आहे सांगा मग भगवंतांनी सांगितला हे मानव लोक आणि ढोर गुर पशी पक्षीची तुमची वय मजबूत म्हणजे 18 वर्षाची आहे 18 वर्ष तुम्हाला दुखणार नाही सुकणार नाही तुम्ही मजबूत वय रे बाबू तुम्ही मजबूत वय रे बाबू तुम्ही वयन बोल रे बाबू तुम्ही मजबूत वय रे बाबू मंडळी भगवंतांनी आपली वय फक्त 18 वर्षांनी दिली मजबूत वय म्हणजे दुखणार नाही सुकणार नाही कामा करा धंदा करा काही करा आणि दुसरी वय किती दिली 40 वर्षांनी दिली रे भाऊ 40 वर्षांनी दिली रे भाऊ 40 वर्षांनी दिली रे भाऊ दुसरी वय मंडळी आपली 40 वर्षाची दिली मग तोपर्यंत जशा ती तशा जर 50 वर्ष लागलात मग त्या उष्णा वर्ष आहे तापाला म्हणजे कोणा बी उष्णा वर्ष मग तटाई दुखना दुखना चालू होऊन जाईल रे भाऊ आणि चालू होऊन जाईल रे भाऊ राहतील आपला शेवटपर्यंत दुखणं सुखणं तो चालू राहणार आहे उष्णा वर्ष आहेत पण खरं 18 वर्षाची वय आपली आणि 40 वर्षाची वय तटाने 50 वर्ष सर्व उष्ण आहेत म्हणून भगवंतानी वय सांगून टाकली म्हणून भगवंतानी मानव लोकाला दिला दोन रंग रे भाऊ दिला दोन रंग रे भाऊ एक गोरा रंग आणि एक सावळा रंग याच्याकडे आपल्याला रंग नाही पलत्यावर आणि तेवढाच म्हणजे जो गोरा रंग आहे ती राक्षा आहे आणि सावळा रंग आहे ती मातीचा आहे फक्त आपल्याला दोनच रंग म्हणजे मातीमध्ये राख मिश्रण केली म्हणून दोन रंग रे भाऊ बनून दोन रंग रे भाऊ माटी आणली कुठून आणली कुठून देवणी आणली कुठून कुठून धनवाजी त्याच पिंडाला रंग दिला भाऊ कोसिम परमान कोसिम परमान देवा कोसिम परमान 18 वर्ष नादाला पिंजरा वाजे कण कण वाजे कण कण वाजे कण कण देवा वाजे कण कण
एक बाजूला देवा एक बाजूला निघाली एक बाजूला दलजीर नावा निघाली 100 वर्ष नागाला पिंजरा गेला जुना होऊन गेला जुना होऊन गेला जुना होऊन देवा गेला जुना होऊन निघाली गेला जुना अशा भगवंतानी पूर्ती साधवली जोडी जोडा करून दिला वय सांगून दिली अशा काहीतरी त्या भगवंताची देणगी आहे म्हणून तो जन्माला घालतो आणि तोच घेऊन जातो त्याची तारीख ज्या रोज आपली आई 9 दिवस 9 महिना भरतो कारा खातो वळणा खातो नेत्राचा दिवा करतो आई ज्या रोज आपल्याला जन्माला घालतो आणि ज्या रोज स्वर्ण पाचवी करतो त्या रोज सटी वर्म टाक मारायला येतो पण मंडळी ती टाक जर अशी आहे ती शेवटची टाक आहे ती जर आकडा तो टाक सुकत नाही तर तब्येत बिघडली गेली कासली पिंजरामा ठेवा कुठेही ठेवा तरी जमणार नाही त्याच्यात आपला बंडू बाबा आपला मध्ये तो माहेरीला गेला त्याच्यात तुम्ही आम्हाला बी एक रोज माहेरला जायचे आहे सासरनी वाट र भाऊ सासरनी वाट र भाऊ तुम्ही आम्ही सर्व सासरी आहेत बंडू बाबा कशा माहेरला गेला आपल्याला पण एक रोज माहेरला जायचं आहे इथं माहेराची वाट र भाऊ तीच माहेराची वाट र भाऊ माहेराची वाट र माहेराची वाट र आपला बंडू बाबाचा पवन भगवानच्या आधारे झेंडू तुळशीच्या बनामध्ये पवन खेळून राहिला म्हणून बंडू बाबाची पवनची रंगबाजी देव राजा मध्ये र भाऊ करू देव राजा मध्ये र भाऊ देव राजा मध्ये र भाऊ कीर्ती आपण देवराजामध्ये करू म्हणूनच आपला कातळगावाचा कतकरी पण येईल आहे म्हणून त्याला आपण मान द्यायला आहे फक्त कमी तर कमी आता थोडा एक भाग आहे तेवढा पूर्ण करून आणि मग त्यासने आपली एकमेका होईल बंडू बाबाची भाऊ जागृत करू रे भाऊ भाऊ जागृत करू रे भाऊ भगवानच्या बागसाई मध्ये आहे झेंडू तुळशीच्या बनामध्ये ए भाऊ फुलू लागला रे फुलू लागला झेंडू तुळस फुलू लागला फुलू लागला फुलू लागला झेंडू तुळस फुलू लागला फुलू लागला फुलू लागला झेंडू तुळस फुलू लागला लागला झेंडू तुळस फुलू लागला खेळू लागला आता खेळू लागला या पवन खेळू लागला खेळू लागला आता खेळू लागला या पवन खेळू लागला खेळू लागला आता खेळू लागला या पवन खेळू लागला लागला या फुलू लागला फुलू लागला आता फुलू लागला जाई मोगर फुलू लागला फुलू लागला आता फुलू लागला जाई मोगर फुलू लागला
बोलू लागला आता बोलू लागला जाय मगर बोलू लागला बोलू लागला आता बोलू लागला जाय मगर बोलू लागला लोळू लागला आता लोळू लागला या भुवन लोळू लागला खेळू लागला आता खेळू लागला या भुवन खेळू लागला खेळू लागला आता खेळू लागला या भुवन खेळू लागला खेळू लागला आता खेळू लागला या भुवन खेळू लागला सूर्य परिवार माझी बंडू बाबाचा पवन हे भाऊ डोलू लागला आता डोलू लागला केळी नारळी डोलू लागला डोलू लागला आता डोलू लागला केळी नारळी डोलू लागला डोलू लागला आता डोलू लागला केळी नारळी डोलू लागला डोलू लागला आता डोलू लागला केळी नारळी डोलू लागला आतापर्यंत पाच शब्दाचा नमन केला आणि बाबाची नावाची कीर्ती थोड्याच वेळ केली आणि आता गोष्टीला सुरुवात होणार आहे. आता त्या कातळ गावाचा आपला भाऊ आहे, आता मान कसाला देऊ आणि नंतर गोष्टीची आपण सुरुवात करू. 4-12 रात्र काढायची आहे, पोहू प्रगट होईल तोपर्यंत आपल्याला बसायचं आहे. ये भाऊ भाऊ बोल बोल बोलणार बोल 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 नवजी रवजी गजी गजी बोल 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 नवे बोल 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 नवजी रवजी गजी गजी ये कसमरा माऊली ये बंडू बाबा सुकेल वाकेल शब्द एवढा पल म्हणाले जण माई एवढा पल मजाले जनावजी रवजी गजी गजी एवढा पल मजाले जनावजी